बुलढाण्यातल्या चिखली तालुक्यात जिल्हा परिषदेची एक शाळा राज्यातील पहिली ई लर्निंग शाळा ठरली आहे। पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारावा आणि ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात 186 शाळांमध्ये ई लर्निंग स्कूल प्रकल्प राबवण्यात येतोय। त्या अंतर्गत लोकसहभागातून अंतरिकोळी इथं राज्यातील पहिली जिल्हा परिषदेची ई लर्निंग शाळा तयार झाली। त्यामुळे इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या काळ्या फळ्यांची जागा आता डिजिटल टच स्क्रीनने घेतली आहे। शिक्षकांच्या हातात खडू डस्टर ऐवजी आता माऊस आणि डिजिटल स्टिक आली आहे। अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने इथले 7ही वर्ग हे ई लर्निंग वर्ग झालेले आहेत। या माध्यमातून आता फळ्यावर शिकणारे मुलं हे टच स्क्रीनच्या माध्यमातून शिकतायत आणि जगाचं संपूर्ण ज्ञान त्यांना या छोट्याशा खेड्यामध्ये या छोट्याशा शाळेमध्ये मिळतंय। ई लर्निंग स्कूलमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती तर वाढली आहे, मात्र अभ्यासातली गोडीही वाढली आहे। 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रमही यावर शिकवला जातोय। आम्हाला सर प्रोजेक्टरवर शिकवतात, आम्हाला खूप ते शिकावेसे वाटते व आम्ही आता दररोज शाळेत येतो। प्रोजेक्टर आम्हाला खूप छान प्रकारे शिकवतात, त्याच्यामुळे आम्हाला शिकण्याची खूप गोडी आलेली आहे। आमचा अभ्यासक्रम आहे हा ॲनिमेटेड आहे, कार्टून बेसवर आधारलेला आहे आणि मुलांना कार्टून चांगले आवडतात आणि मुलं खूप जिज्ञासेने आणि आवडीने या शिकवण्याकडे हे पाहत असतात, लक्ष देत असतात। त्याचा फार मोठा फायदा असा आम्हाला आमच्या शिकवण्यातून जाणवलेला आहे। ई लर्निंग स्कूल प्रकल्पाची संकल्पना अतिशय स्तुत्य आहे आणि जिल्हा परिषदेचा शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अशाच प्रयत्नांची गरज आहे। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।